एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब करा। समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने सोलापूर शहरामध्ये भगवान परशुरामाच्या जयंतीनिमित्त पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये दत्त चौक या ठिकाणाहून मिरवणूक काढण्यात आली। दत्त चौक, नवी पेठ, मेकॅनिक चौक, सरस्वती चौक या मार्गे 4 हुतात्मा चौक या ठिकाणी भगवान परशुरामाची स्थापना करण्यात आली। या मिरवणुकीमध्ये समाजातील सर्व पुरुष, महिला, विविध घटकातील सर्व समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। अतिशय शांततेत ही मिरवणूक पार पाडली। मिरवणुकीमध्ये समाजाचे ज्येष्ठ नेते राम तडवळकर, उत्सव कार्याध्यक्ष व निमंत्रक रामन कुलकर्णी, अमर कुलकर्णी, नितीन कुलकर्णी, अमृता गोसावी, संपदा जोशी, जयतीर्थ पडगावनूर, बजरंग कुलकर्णी, प्रशांत बडवे व इतर असंख्य समाज बांधव उपस्थित होते। आज परशुराम जयंतीचं औचित्य साधून सोलापूर शहरामध्ये सकल ब्राह्मण समाजाच्या वतीनं आज परशुराम जयंतीच्या निमित्त दत्त चौक या ठिकाणाहून ते 4 हुतात्मा चौकापर्यंत आपल्या पारंपरिक वाद्याच्या उत्साहामध्ये आज ब्राह्मण समाजाच्या वतीनं परशुराम जयंतीची मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। या मिरवणुकीमध्ये समाजातील स्त्री, पुरुष व सर्वच घटकांचा यामध्ये उत्स्फूर्त आता सहभाग आहे। अतिशय शांततेच्या मार्गानं ही मिरवणूक या ठिकाणी आता संपन्न होत आहे। सर्वांनी या ठिकाणी मिरवणुकीला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद। गेल्या 6 वर्षापासून परशुराम जयंती सोलापुरातील सर्व ब्राह्मण समाज मिळून एकत्रित करतात आणि गेली 2 वर्ष आपण 4 पुतळा या ठिकाणी भव्य प्रमाणात परशुराम जयंतीचं आयोजन करतो आहे। त्याच धर्तीवर यावर्षीसुद्धा पारंपरिक वेशभूषेमध्ये आणि पारंपरिक लेझिम या वाद्यासह आज यावर्षी परशुराम जयंती अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर असते ती आज आपण पार पाडत आहोत।